हाय फ्रेंड्स, मी अर्चना. अर्चनाच किचन हेल्दी अँड टेस्टीमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत कॉर्न पकोडा. अगदी करेक्ट टायमिंग आहे. मस्त पावसामध्ये गरम गरम असे हे कॉर्न पकोडे खायला एकदम मस्त लागतात. बाजारामध्ये आता या दिवसामध्ये भरपूर कॉर्न बघायला भेटतात. चला तर मग पाहूयात त्यासाठी लागणारं साहित्य. अगदी कमी साहित्यामध्ये झटपट असे होतात हे कॉर्न पकोडे. इथे मी एक मोठी वाटी स्वच्छ धुवून सोलून घेतलेले मक्याचे दाणे घेतलेले आहेत. त्यानंतर अर्धी वाटी कोथिंबीर, अर्धी वाटी तांदळाचे पीठ आणि चवीनुसार आलं, लसूण, मिरची आणि मीठ घालून केलेली पेस्ट आपण ही चवीनुसार घालणार आहोत. आता आपण ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरची वाटून घेतली होती त्या मिक्सरच्या भांड्यामध्येच आपण हे मक्याचे दाणे घालून घेणार आहोत. त्यामध्येच आपण मिरचीची पेस्ट घालणार आहोत. इथे मिरचीची पेस्ट तुम्ही चवीनुसार घालू शकता. तुम्हाला आवडत असल्यास 1 चमचा लाल तिखट आणि थोडेसे जिरे घालू शकता. आता हे मिश्रण छान असं मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. फार वेळ मिक्सरला फिरवायचं नाही आहे. त्याची फाईन अशी पेस्ट नाही करायची, तर अशी जाडसर पेस्ट करून घ्यायची आहे. एखादा मक्याचा कणिसाचा जाडसर राहिला तर काही होत नाही. हे पकोडी अगदी क्रंची आणि मस्त होतात. हे वाटण करताना आपण त्यामध्ये कोणतेही पाणी वापरणार नाही आहोत. फक्त मक्याचे कणीस आणि मिरची एवढंच घालून आपण हे मिश्रण छान असं जाडसर वाटून घेणार आहोत. बघा तर मग मिश्रण किती छान असे तयार झालेले आहे. त्यामध्ये आता आपण बारीक चिरलेली अर्धा वाटी कोथिंबीर घालणार आहोत. कोथिंबीर भरपूर घालायची, टेस्टला खूप छान लागते पकोड्यामध्ये. त्यामध्ये आपण अर्धा वाटी तांदळाचे पीठ घालणार आहोत. तांदळाच्या पिठामुळे पकोड्यांना छान असा कुरकुरीतपणा येतो, तसेच त्याला एक बाइंडिंगही भेटते. जर तुमच्याकडे तांदळाचे पीठ अवेलेबल नसेल तर तुम्ही येथे अर्धा वाटी गव्हाचे पीठ वापरले तरी चालेल. यामुळे एक छान असा त्याला बाइंडिंग येईल. आता हे मिश्रण छान असे आपण मिक्स करून घेणार आहोत. आता आपण या मिश्रणामध्ये चवीनुसार मीठ घालणार आहोत आणि पुन्हा एकदा छान असे मिश्रण मिक्स करून घेणार आहोत. आता हे मिश्रण छान असे आपण एकत्रित करून घेणार आहोत. हे मिश्रण फार पातळ ठेवायचं नाही आहे आणि फार घट्टही नाही. साधारणतः आपण भजीला नेहमी करतो पीठ त्याप्रमाणेच आपण हे पीठ करणार आहोत. या पिठामध्ये आपण बेसन पीठ वापरायचे नाही आहे, नाहीतर या पिठांना छान असा क्रंचीनेसपणा येत नाही. कढईमध्ये छान असं तेल गरम झालेलं आहे. आपण आता या गरम तेलामध्ये पकोडे सोडणार आहोत. हे पकोडे सोडताना चमच्याच्या साहाय्याने सोडू शकता किंवा आपण भजी करतो त्याप्रमाणेही तुम्ही हे पकोडे करू शकता. आता आपण हे पकोडे छान असे मीडियम टू लो फ्लेमवरती तळून घेणार आहोत. हे कॉर्न पकोडे सॉससोबत किंवा असेच खाल्ले तरी खायला एकदम टेस्टी लागतात. या कॉर्न पकोड्यांमध्ये आपण कोणत्याही प्रकारचा सोडा, इनो असे काही घालणार नाही आहोत. अगदी हेल्दी अशी रेसिपी आहे आणि झटपट कमी साहित्यामध्ये होते. मक्याचे दाणे भाजून खाऊन कंटाळा आला असेल तर हा कॉर्न पकोडा नक्की ट्राय करून बघा. अगदी कमी साहित्यामध्ये आणि झटपट होतात. 4 ते 5 मिनिटांमध्येच पकोड्यांना छान असा ब्राऊन कलर आला की आपण त्याला टिश्यू पेपरवरती काढून घेणार आहोत. चला तर मग तयार आहेत आपले कॉर्न पकोडे. कशी वाटली आजची कॉर्न पकोड्याची रेसिपी? आवडली असल्यास नक्की लाईक करा आणि शेअर करा. आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून रोजच्या रोज अपलोड होणाऱ्या नवनवीन रेसिपीज आपणास पाहायला भेटतील. चला तर मग उद्या भेटूयात एका नवीन रेसिपीसहित. तोपर्यंत बाय.